जय हरी शेतकरी मित्रांनो, सगळेच म्हणाले पीक विमा कमी आला, कोणी म्हणतं पीक विमाच आला नाही, कोणी म्हणाले झिरोच दाखवायले. मग आता जर आपल्याला पीक विमा मिळवायचा असेल तर काय करावं लागेल? आता या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी आता एकत्र यायचं, तालुका कृषी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, इथं जाऊन निवेदन द्यायचे, तिथे चौकशी करायची. पण हे काही शेतकऱ्यांनी केलं नाही. आता यावर्षी एक तर महत्त्वाचं म्हणजे उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा होता. आता तुम्ही आपले जर व्हिडिओ बघितले असले तर शेतकऱ्यांची जी आणेवारी होती उत्पन्नाची, ती आणेवारीसुद्धा 50 पैशापेक्षा खाली आलेली. यावर्षी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये महत्त्वाचं पीक होतं सोयाबीन. आणि सोयाबीनचं नुकसान झालं होतं कारण जमिनीमध्ये काहीच राहिलं नव्हतं. आणि त्यावेळेस पंचनामे झाले, त्याची जी काही तात्काळ मदत होती त्यावेळेस अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 8,500 रुपये, पेरणीसाठी अनुदान पुढच्या रब्बीच्या म्हणून 10,000 रुपये देण्यात आले होते. आता त्याच्यात बरेच शेतकरी म्हणतात आम्हाला आले नाही, आम्हाला आले नाही. कोणी म्हणतं आले, कमीच आले, इतकेच आले, तितकेच आले. पण आपण तितकंच म्हणतो, पण आपणही त्यासाठी काहीतरी करावं लागतंय. तर आता शेतकरी एकत्र होत नाहीत, मग आता करायचं काय? तर आपण आपलं वैयक्तिक तालुका कृषी कार्यालयाकडे आपली पीक विम्याची पावती घेऊन जायची आणि त्यावेळेसचे जर नुकसानीचे तुमचे फोटो असतील किंवा तुम्हाला आणेवारी आपल्या तालुक्याची किती आलेली हे जर माहीत असेल, आपल्या मंडळाची आणेवारी किती आलेली हे जर माहीत असेल, तर आपण तिथं जाऊन चौकशी करायला काय हरकत आहे? समजा आपण एखाद्या दुकानदाराकडून वस्तू घेतली आणि त्यानं जर महाग लावली तर आपण चौकशी करून घेतो. मग तसा पीक विमा आपल्या हक्काचा आहे, आपल्याला चौकशी करायचा अधिकार आहे आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती देणे हे बंधनकारक आहे. त्याच्यामुळं आपण वैयक्तिक तरी त्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जायचं, पीक विमा भरल्याची पावती, आपलं झालेल्या नुकसानाचे फोटो आणि आपली आणेवारी कमी आली हे त्यांच्याकडे चौकशी करायची. बाबा मग पीक विमा मला काहून आला नाही, माझा आणखी अवेटेड दाखवायले, झिरोज दाखवायले, मग आम्हाला पीक विमा कधी मिळणार? वैयक्तिक शेतकऱ्यानं तरी जायचं. म्हणजे कमीत कमी वैयक्तिक शेतकरी जरी गेले तरी तिथं गर्दी वाढेल आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर दबाव येईल आणि मग त्यांना शेतकऱ्यांना माहिती देणं हे बंधनकारक असणार आहे. आणि मग त्यांच्याकडून माहिती मिळवायची, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील की पीक विमा आपल्याला का कमी आला आहे, काहून आला नाही, आणि जर आपलं नुकसान झालेलं आहे तर आपल्याला पीक विमा मिळायलाच पाहिजे. त्याच्यामुळे तेवढी विनंती करतो. आणि आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.